सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर जमलेले सर्व अधिकारी आणि होणारे भावी अधिकारी तसेच सर्व पालक यांना माझा नमस्कार. ऍक्च्युली मी जरा उशिरा आले होते, त्यामुळे माझं नाव द्यायचं राहिलं होतं, पण मला बोलायचं होतं, त्यामुळे मी पुन्हा नाव देऊन आलेली आहे. थोडक्यात मी माझा परिचय देते. मी रिंकल हाडके. माझं स्पर्धा परीक्षेतलं जर हे बघितलं एंट्री, तर 2020ला माझं ग्रॅज्युएशन झालं आणि 2021ला मी कर सहाय्यक या पदी माझी निवड झाली. तेव्हा मी राज्यात मुलींमध्ये प्रथम आले होते आणि 2022ला हा दिलेला राज्यसेवेचा अटेम्प्ट आणि यामध्ये मला उपशिक्षणाधिकारी हे पद मिळालेलं आहे. तर निश्चित मला आज या क्षणी आणखी एका व्यक्तीला विनम्र अभिवादन करावं वाटतं, ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. कारण शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात मला काम करण्याची संधी मिळणार आहे. आणि अण्णा नेहमी म्हणायचे की माझ्या दाढीत जेवढे केस आहेत तेवढी मुलं मी शिकविल आणि नुसतं शिकवणार नाही तर त्यांना समाजोपयोगी कामाला सुद्धा लावेल. तर मला असं वाटतं की हे एक असं क्षेत्र आहे की जिथं मला अण्णांचं स्वप्न पूर्ण करण्याची पण संधी मिळणार आहे. त्यामुळे मला त्या गोष्टीचा निश्चितच खूप जास्त आनंद होतोय. आणि त्याचसोबत मी आज आवर्जून माझ्या पालकांना पण इथे घेऊन आलेली आहे. ते यासाठी की मी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातून येते. आमच्या गावी अजूनही पण जास्त मुलींना वगैरे शिकवलं जात नाही. तर त्या परिस्थितीमध्ये माझ्या पालकांनी तेवढं धाडस दाखवलं का त्यांनी मला शिक्षणासाठी सपोर्ट केलं. किंवा तसं पाहिलं तर स्पर्धा परीक्षा म्हणजे एक अनिश्चित क्षेत्र आहे, इथं सिलेक्ट होईल का वगैरे सांगता येत नाही. तरी पण त्यांनी ते धाडस दाखवलं की तू कर, आम्ही तुझ्या पाठीशी वगैरे आहेत. मध्ये आलेला कोविड सारखा पिरियड की जिथं एक्झाम पण होत नव्हत्या, तरी सुद्धा माझे पालक माझ्या पाठीशी नेहमी उभा राहिले होते. तर मला असं वाटतं की माझ्या जे यशाचे शिल्पकार आहेत तर ते खऱ्या अर्थाने ते येतं. त्यामुळे मी त्यांना आज इथं घेऊन आले आणि मला आनंद वाटते की मी आज त्यांच्या समोर पण बोलते. त्याचप्रमाणे आज मला आणखी एक सुखद धक्का म्हणजे पूनम अहिरे मॅडमना मी माझं गुरुच मानते, पण आजपर्यंत मॅडमनी मला बघितलं नसेल, ही पहिलीच वेळ की मॅडम मला बघतात. पण प्रत्येक क्षेत्र म्हणजे प्रत्येक टप्प्यावर प्रीच्या मेन्सच्या मॅडमचं नेहमीच मार्गदर्शन असायचं. इंटरव्ह्यूच्या वेळेस पण मॅडम नेहमी बोलायच्यात आणि आज मला त्यांना पण भेटण्याचं योग आलं. त्याचबरोबर मुकुंद सरांसोबत सुद्धा फोनवर असलेली ओळख, त्यांनी पण इंटरव्ह्यूसाठी खूप जास्त मोलाचं मार्गदर्शन केलेलं. आणि स्पार्क अकॅडमीशी संबंध सांगायचा तर जे आपले राज्यसेवेचे पेपर आहेत त्यात प्री मेन्स आणि इंटरव्ह्यूचा टप्पा, तर तितकाच महत्वाचा असलेला इंटरव्ह्यूचा टप्पा, त्यावेळी अकॅडमीशी आलेला संबंध. आणि तेव्हा मी मॉक इंटरव्ह्यू दिला होता अकॅडमीमध्ये आणि आपले माननीय माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित साहेब यांनी इंटरव्ह्यू घेतला होता. तर सरांनी फीडबॅकमध्ये मला 2 गोष्टी सांगितल्या होत्या आणि मला खूपच जास्त म्हणजे अत्यंत मोलाचं मार्गदर्शन होतं माझ्यासाठी ते. तर सर म्हणायचे समस्या काय ते बघायच्या आधी, म्हणजे गुन्हेगारी वाढते तर मग ते का वाढते, त्याची कारणं काय असतात, मग त्यांना कोणत्या समस्या निर्माण होतात, त्यासाठी गव्हर्नमेंटने आतापर्यंत कमी करण्यासाठी काय काय उपाय केलेत, तुझ्याकडे असं नाविन्य काय उपाय आहेत का तू कमी करू शकते, असा एक चार्ट कर, प्रत्येक समस्या लिही त्यामध्ये आणि तो चार्ट राहायचा. तर मला असं वाटतं फक्त इंटरव्ह्यूसाठी नाही तरी इथून पुढे मला प्रशासनात काम करताना सुद्धा ते अत्यंत मोलाचा सल्ला होता ते. आणि तेव्हापासून मी प्रत्येक गोष्ट असे करते, काही समस्या असेल काही प्रॉब्लेम असेल तर मी त्याचा असं अनालिसिस करते. त्यामुळे धन्यवाद सर, तुम्ही खूप चांगली सवय लावलेली ती. आणि आणखीन दुसरी गोष्ट सर असं म्हटली होती की तुम्ही प्रशासनात आले म्हणजे इथं तुमची परीक्षा संपत नाहीये, इथून पुढे तुमची परीक्षा सुरू होणार आहे आणि तुम्हाला म्हणजे आता सवयच लागली पाहिजे की प्रत्येक समस्या सोडवण्याची किंवा चॅलेंजचा सामना करण्यासाठी. तर ती पण गोष्ट माझ्या लक्षात आहे. त्यामुळे मी सरांना खरंच धन्यवाद म्हणते. आणि आणखी एक गोष्ट मला अशी सांगायची आहे की जे अभ्यास करतात, म्हणजे आज माझं सिलेक्शन झालं पण मी 2021ची पण मेन्स दिली होती, तेव्हा इंटरव्ह्यू पण दिलेला मी, पण 2 मार्कनं माझं सिलेक्शन राहिलं होतं. तर असं लक्षात आलं की जे सिलेक्ट होत आहेत आणि नाही होत आहेत त्यांच्यात जास्त काही फरक नसतो, 1-2 मार्कचा फरक असतो किंवा अभ्यास पण जवळपास सेमच असतो त्यांचा. फक्त एक गोष्ट की सातत्य कधी आपण कमी पडतो, कधी एक्झामला घाबरत असतो आपण, ते 2 तासाचं मॅनेजमेंट वगैरे जमत नाही, एवढाच तो काय फरक असतो. त्यामुळे जे सिलेक्ट झालेले नाही त्यांनी या छोट्या छोट्या गोष्टी जरी पण आत्मसात केल्या किंवा स्वीकारल्या तरी पण त्यांचं सिलेक्शन नक्कीच होत असतं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. थँक्यू.